घटना पुणे जिल्ह्यातील कॉफी प्यायल्याचा मिळाला क्लू आणि आरोपी पोलिसांच्या जाळ्यात। सीसीटीव्ही फुटेजचाही आधार। खोटं बोलत असलेल्या आरोपीचे फुटले बिंग, गुन्ह्याची दिली कबुली। बिबवेवाडी पोलीस हद्दीत राहणारे एक नामवंत वास्तुतज्ञ एके दिवशी कामासाठी घराच्या बाहेर पडले। मात्र 2 दिवस उलटूनही ते घरी न परतल्यामुळे नातेवाईकांनी पोलीस स्टेशनकडे धाव घेतली। मधुकर बेपत्ता असल्याची तक्रार केली आणि तपासादरम्यान त्यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे। आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले, मात्र तो अर्धवट माहिती देत आहे हे कळताच पोलिसांचा संशय बळावला। अखेर पोलिसी दम दिल्यानंतर आरोपीने गुन्हा कबूल केला। कॉफीतून मधुकर यांना झोपेच्या गोळ्या देऊन त्यांचा खून केल्याचे आरोपीने कबूल केले। मधुकर हे एक नामवंत वास्तुतज्ञ असल्यामुळे त्यांचा परिचय बऱ्याच जणांसोबत होता, त्यामुळे त्यांच्या खुनाचा तपास करणं हे एक मोठं आव्हान होतं। आम्ही जे CDR डिटेल्स काढले होते त्या इसमाने मधुकर यांनी कॉफी प्यायली आहे आणि आता ते झोप घेत आहेत असे सांगितले। त्यानंतर या प्रकरणात आम्हाला घातपाताचा संशय आला। CCTV आणि तपासादरम्यान समोर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीची पडताळणी व्यवस्थित केल्यामुळे आम्ही आरोपीपर्यंत पोहोचू शकलो, अशी माहिती भरोसा सेलच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता जाधव यांनी दिली। पोलिसांनी आरोपी धनाजी यास खुनाचे कारण विचारल्यानंतर त्याने असे सांगितले की मधुकर यांच्या अंगावर सतत दागिने असायचे आणि ते मला हवे होते, त्यामुळे मी माझ्या मित्रांच्या सहाय्याने मधुकर यांच्या कॉफीमध्ये झोपेच्या गोळ्या टाकल्या आणि नंतर गळा आवळून त्यांचा खून केला आणि नंतर मृतदेह एका गोंडपाटात गुंडाळून तो नदीत फेकून दिला, अशी माहिती आरोपीने पोलिसांना दिली। मी काजल सकट बातमी टीव्हीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत रोज विविध विषयांवरती माहिती घेऊन येणार आहे। अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।